दे बाबाला. काय लोक फेसबुकवर माझा रील बघून कोणीतरी पास्टर कमेंटवर कमेंट मला म्हणे डोक्यावर पदर घ्यायला पाहिजे. पदर घेतले नाही. पहिले एका पास्टरने असंच कोणतरी म्हटलं पास्टर साहेब बायबल वाचा म्हटलं. पहिला कोरिंथियर 11:15 वचन वाचा म्हटलं. सगळे 11:5 सांगतात, 15 का सांगत नाही? कोण माहित नाही. पुढे जात नाही ना आपण, तिथंच अडकून असतो. पुढे नाही जाणे का? हा पुढे वेळ एक आशीर्वाद आहे, मोकळ ते नाही जायचं. लय लोकांना प्रश्न आहे. ते झालं आणि म्हणे तू पवित्र भूमी आहे, तिथं चप्पल घालून उभा राहू नये. मी दामोमध्ये झालेल्या मीटिंगचा रील टाकला होता ना, ते बघून. ते पवित्र भूमी आहे, तिथं ते पवित्र चप्पल देवाने म्हटलं पायतान घालायचं नाही. मी म्हटलं मीच मंदिर आहे बाबाची. हालेलुया. ही पवित्र ते पवित्र मला माहिती, मीच पवित्र माझ्या बाबाची. हालेलुया. लय लोकांना माहित नाही. लय लोक लय विचार करतात अजून बांधूनच आहेत ना, इथं घालायचं, इथं पडते, इथं पडते, काय लक्षात नसते. नाही बाई गाठलीच नाही. जर वाचूया का पण? लय लोकांना लय टेन्शन आहे माझ्याबद्दल. वाचूया. पहिला कोरिंथियर 11:15 वाचा. पहिला कोरिंथियर 11:15. लय लोकांना टेन्शन आहे. मी विचार करतो की माणूस पास्टर आहे, हे काय माझा शब्द ऐकायला लागले का, माझा प्रार्थना ऐकायला लागले का, माझं साडी बघायला लागले, माझं डोकं चप्पल बघायला लागले. बस पहिले करीन 11:15. हा स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावं आहे. आहे का हो माझी लांब केस? आहे. पुढे. कारण केस तिला आच्छादना करता दिले आहे. आमेन. सर्व्हिस. केस मला कवरिंग म्हणून माझ्या बाबाने दिलेला आहे. बांधून मी होतो, जीवा अक्कल नव्हती ना, बांधून बाबू माझ्यासारखं टाईट करायला कोणी बांधायचे नाही. पहिले लोक बघितले नाही इशारा, मॅचिंग स्कार्फ्स बांधायची. पाहिजे स्टँडर्ड माझ्याकडे होते. पडू द्यायची नाही. मी स्टेजवर 2-2, 3-3 तास मेसेज द्यायची, ट्रान्सलेशन करायचे. असं सरकू द्यायची नाही. असं बांधून असं घेऊन पाठीमाग गाठ घालायची. बुद्धी आली, अक्कल आली, बंद केले सगळे रूढी परंपरा. ज्या चर्चेस मध्ये हे नसले की चालत त्या ठिकाणी जाऊन संदेश देऊन आलो. हालेलुया. काय लोक कुठं आहेत अजून?